ट्रक चालकांच्या आंदोलनास हिंसक वळण, पोलिसांवरच दगडफेक आणि काठ्यांनी मारहाण। या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून JNPT मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले। नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात नवी मुंबई ते JNPT मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांचे आंदोलन सुरू होते। सकाळी 11:30-12 वाजेपर्यंत सदर आंदोलन सुरळीत सुरू होते, मात्र त्यानंतर पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरू झाला। त्याला विरोध करणाऱ्या पोलिसांवर ट्रक चालकांनी हल्ला चढवला। आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करत मागे हटवले, तसेच दगडफेक आणि काठ्यांनी मारहाणही केली। नवीन मोटर वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात मदत केली नाही तर 10 लाखांचा दंड आणि 7 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे। या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून JNPT मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले। सकाळच्या प्रहरात आंदोलन शांततेत सुरू झाले। पोलिसांनी रस्त्यावरील ट्रक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली, मात्र दुपारी 12:30 नंतर काही उत्साही ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला। त्याला पोलिसांनी अटकाव करत असताना समजूत काढत असताना काही ट्रक चालकांनी सामान्य गाड्यांना लक्ष्य करत काठ्यांनी हल्ला केला। यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या। एवढ्यावरच हे थांबले नाहीत तर रस्त्यावर दगडही टाकण्यात आले। पोलिसांवर दगडफेक केली गेली आणि काठ्यांनी काही पोलिसांना मारहाण केली गेली। पोलिसांनी अधिक कुमक मागवली आणि लाठीचार्ज करत 50 पेक्षा अधिक ट्रक चालकांना ताब्यात घेतला, अशी माहिती NRI पोलिसांनी दिली आहे। मात्र अद्याप वातावरण तणावपूर्ण असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। नवी मुंबईमध्ये NRI पोलीस स्टेशन अंतर्गत JNPT रोडवर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे। त्या ठिकाणी तेथील जे ड्रायव्हर लोक आहेत ते सर्व सकाळी 9च्या दरम्यान रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता बंद केला होता। त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे NRI पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे 40 ते 50 ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला। या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 40 ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई आम्ही करत आहोत। ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे। कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याची नोंद घ्या।